हॅलो, वेलकम टू देवांश स्टडी. आज आपण पाहू महत्त्वाच्या काही चालू घडामोडी. सर्वात जास्त अंतराळात दिवस पेगी विल्सन यांनी घालवली, तर पेगी विल्सन यांनी 675 दिवस अंतराळामध्ये घालवले आहेत. महाराष्ट्रात एकूण 3 ठिकाणी रामसर स्थळ आहेत: नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, लोणार, ठाणे खाडी. तर भारतामध्ये आता एकूण 89 रामसर स्थळ झाली आहेत, तर या अगोदर ती 85 होती आणि आता नवीन 4 ही वाढ झाली आहे. त्यानंतर शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा जातो. शक्तिपीठ महामार्ग तर तो 802 किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्रात त्याची लांबी 700 किलोमीटर लांब आहे आणि हा एकूण 12 जिल्ह्यातून जाणारा महामार्ग आहे. त्यानंतर फाइड बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन भारत करणार आहे. तर जागतिक बँकेचे सदस्य हे एकूण 189 देश असून मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. जागतिक बँकेनुसार वर्ल्ड बँक नुसार भारताचा वृद्धी दर 2025 ते 26 6.7% इतका देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड झाली, तर महाराष्ट्रातील पहिले निवडणूक आयुक्त हे DN चौधरी हे होते. भारतात एकूण 43 तर महाराष्ट्रात एकूण 5 जागतिक वारसा स्थळे आहेत. प्रजासत्ताक दिन 2025 चित्ररथ विजेता उत्तर प्रदेश हे राज्य ठरले. महाकुंभ 2025 स्वर्णिम भारत विरासत और विकास हा चित्ररथ होता, तर दुसरा क्रमांक त्रिपुरा आणि तिसरा आंध्र प्रदेश असा आला आहे. उषा तांबे या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष आहेत. पहिला साहित्यभूषण पुरस्कार मंगेश कर्णिक यांना देण्यात आला. विश्व मराठी साहित्य संमेलनादरम्यान हा पुरस्कार दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले अंतराळवीर हे कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आहेत. जनसुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य हे आंध्र प्रदेश हे आहे. मिनरल वॉटर बाटल्यावर बंदी घालणारे पहिले राज्य सिक्कीम हे आहे. GST लागू करणारे पहिले राज्य आसाम हे आहे. त्यानंतर समान नागरिक कायदा, इथे कायदा आहे, समान नागरिक कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड हे आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे 1954 साली स्थापन करण्यात आलेला साहित्य अकादमी पुरस्कार हा एक साहित्यिक सन्मान आहे. 1954 ला स्थापन करण्यात आला आणि हा पुरस्कार साहित्य अकादमी नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स तर्फे दरवर्षी दिला जातो. साहित्य अकादमी पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कारानंतर भारत सरकारने दिला जाणारा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. तर याचे पहिले विजेते हे RK नारायण होते. यांना 1960 मध्ये द गाईड कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना यावर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या समीक्षात्मक पुस्तक विदाचे गद्यरूप या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आला. यंदाचा 21 भाषांमधील साहित्यिकांना हा पुरस्कार जाहीर झाला. कोकणी भाषेचा पुरस्कार मुकेश थली यांच्या रंगत रंग या लेखक संग्रहाला मिळाला, तर कवी गगन गिल यांना यंदाचा हिंदी भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आला.